भारतीय राजनीति के शिखर पुरुष, पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की जयंती पर उन्हें हम विनम्र अभिवादन करते हैं। युग पुरुषाला वंदन करणारी भारत रत्न अटलजींची जन्म शताब्दी सुप्रशासन दिवस म्हणून सगळीकडे साजरी केली जात आहे। बाधाएं आती है तो आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाँवों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निज हाथों में हंसते हंसते आग लगा कर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, अशी सुंदर कविता सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे। इदम न मम याचे मूर्तिमंत दर्शन घडवत संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी खर्च करणाऱ्या युग पुरुष अटलजींचा आज जन्मदिवस। ग्वाल्हेर ही त्यांची जन्मभूमी। भारत भूमीला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी संपूर्ण जीवन खर्च करणारे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व। देशातील कोणीही सत्ताधारी असोत वा विरोधी पक्ष, जगातील जनसामान्य प्रत्येकाच्या मनामनात अटलजींचे नाव ऐकताच आदरभाव जागृत होतो, आदरभाव निर्माण होतो। त्यांचे जीवन चरित्र हे सदैव प्रेरणादायीच आहे। राजकारण हे शेवटच्या घटकाच्या सुखासाठीच हवे हे त्यांनी सिद्ध केले। तत्वाशी जन्मभर एकनिष्ठ राहणे म्हणजे काय, अजात शत्रुत्व म्हणजे काय, हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होत। राजकारण हे देशहितासाठी हवे, सत्तेसाठी नाही, याचा परिपाठ जणू देशात घालून दिला होता। वयाच्या 16व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचे ते पुढे सहाय्यक झाले। 1957 मध्ये प्रथम लोकसभेत निवडून आले। जीवनात 10 वेळा लोकसभेत तर 2 वेळा राज्यसभेतही निवडून आले। अटलजींची ओळख ही कवी मनाची, कोमल हृदयी म्हणून होती, पण आचरणात गीता तत्वज्ञान होते। मग जेव्हा वेळ आली तेव्हा देशहितास्तव जगाच्या आर्थिक बहिष्काराची तमान बाळगता अणुस्फोटासारखा कठोर निर्णय देखील त्यांनी पुन्हा घेतला। एक बलाढ्य अनुसंपन्न राष्ट्र म्हणून पुनश्च भारताची ओळख निर्माण केली। भारत हा शांतताप्रिय देश, शेजारच्या राष्ट्राशी सलोखा राहावा म्हणून अजातशत्रू अटलजींची प्रामाणिक भूमिका। प्रसंगी शत्रू राष्ट्राशीही मैत्रीचा हात पुढे केला, त्यांना सुधारण्याची संधीही दिली। देशाच्या समग्र विकासावर त्यांनी चिंतन केले। देशाचा विकास हवा तर चांगले रस्ते हवेत हे लक्षात घेत देशाच्या ग्रामीण भागापासून देशाच्या 4ही टोकाच्या महानगरांना जोडणारे रस्ते बांधण्याचा प्रारंभ अटलजी यांनी केला। अटलजी जन्मभर अत्यंत साधे जीवन जगले। शून्यातून पक्ष उभारणी केली। देशभराच्या भ्रमंतीत त्यांनी लाखो लोकांशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित केले। एक संवेदनशील लेखक, कवी म्हणून त्यांची ओळख तर होतीच। अटलजी वक्ता म्हणून दशसहस्रेषु होते। त्यांची अमोघ ओजस्वी वाणी ऐकण्यासाठी समस्त देश आतुर असायचा। प्रत्येक सभेला देशभर लाखोंची गर्दी व्हायची। जेव्हा त्यांनी पत्रकारिता केली त्यामध्येही पत्रकारितेचा आदर्श परिपाठ निर्माण केला। राजकीय भाषण कसे असावे याचा तर ते आदर्शच होत। अटलजींना पदाचा मोह नव्हता, पण पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडत पक्षनिष्ठेचा सन्मान कसा करावा हे पण त्यांनी लोकांना शिकवले। लोकशाहीत राजकीय पक्षांनी कसे वागावे याचा आदर्श परिपाठ त्यांच्या नेतृत्वाने राजकीय पक्षांसमोर ठेवला। अटलजी हे सत्तेत असो वा नसो, त्यांच्याविषयी जगभर सर्वांनाच आदर होता आणि आजही आहे। राजकीय विरोधकही आदर करीत अटलजींच्या प्रामाणिक नेतृत्वाचा गौरव करायचे। अटलजी म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होत। त्यांनी युनोमध्ये सर्वप्रथम हिंदी भाषेत भाषण केले। अटलजींचे जीवन म्हणजे ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, श्रद्धांचा जणू संगमच होता। त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षण हा देशहितासाठीच खर्च केला। आपल्या कार्यकाळात अर्थव्यवस्था सावरून आर्थिक स्थिती उत्तम केली। अटलजी विरोधी पक्षाचे नेतृत्व करत होते। भारताने पाकवर विजय मिळवत बांगलादेशाची निर्मिती केली तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींचा संसदेत दुर्गा म्हणून गौरव देखील केला। भारताच्या हिताच्या निर्णयाचे नेहमी खुल्या मनाने त्यांनी स्वागत केले। सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिले। राजकीय पक्षात मतभेद असू शकतात आणि असणारच,
आणि राहणारच, पण जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो तेव्हा सर्वच राजकीय पक्ष सरकारच्या बाजूने ठामपणे उभे राहावे हा संदेश जणू अटलजींनी सर्वांना दिला. जगात भारतीयांच्या एकात्मतेचे दर्शन घडवले. राजकारणात जय पराजय होणारच, होतही राहतील, सरकारे येतील आणि जातीलही, पण देशहित महत्वाचे हे तत्व पाळले आणि कायमपर्यंत ते त्या तत्वाशी प्रामाणिक राहिले. लोकशाहीत पराभवही कसा स्वीकारावा हे पण अटलजींनी शिकवले. मात्र जीवनात ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात कधी हार मानू नये याचाही मंत्र अटलजींनी सर्वांना दिला. भारताला प्रगतीची अटल निश्चयी वाट दाखविणाऱ्या अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला आदरणीय श्रद्धेय अटलजींना या त्यांच्या जन्मदिनी त्रिवार वंदन.